नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव आपला बकासूर. मित्रांनो, बकासूर आज देखील पुजारवाडी मैदानात 100% पळताना दिसणार आहे. तर आज पुजारवाडी मैदानासाठी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे, तर तसेच बकासूरचा गट क्रमांक किती असेल हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. कालच झालेल्या मैदानामध्ये आपल्या बकासूरने 1 नंबर केला होता. बकासूरचा पैरा होता स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जासोबत. तर मित्रांनो, चांगल्या रीतीने गाडी पळाली होती. कडेने देखील गाडी लागून सुद्धा बकासूरने 1 नंबर केला. आता बकासूर पब्लिकचा भिताड, पब्लिकचा किंग म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण उजवीने कडेने लागू द्या नाहीतर डावीने कडेने लागू द्या, खांदा चेन करून तेवढ्याच स्पीडने. आता तर असं वाटायला लागलं की डाव्या खांदी देखील बकासूरला फुल स्पीड आहे उजवीपेक्षा. तर मित्रांनो, असं आपल्या बकासूरने 2025 हा वर्ष गाजवायला सुरुवात केलेली आहे. लगातार 4 मैदानामध्ये गुलाल, 1 नंबर असं करत आलेलं आहे. 1 तारखेपासून आज त्याचं 5वं मैदान आणि 1 चिपळूणचं कोकणात गेलेलं 1 6वं असं आपल्या शेड्यूल आपलं बकासूरचं बिझीच आहे 2025 मध्ये. आज तारीख 10. तरी पण मित्रांनो, ह्या 10 दिवसामध्ये आपल्याला 5 मैदानं दिसली आणि 1 प्रमुख आकर्षण म्हणून दिसला. पण काही फरक पडत नाही, आपला बकासूर त्याच वेगाने पळत असतो. तुम्हाला माहिती आहे, बकासूर कधी कधी लगातार 2 दिवस पळत असतो. तसंच मित्रांनो, काल आणि आजच्या पुजारवाडी मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. तर असं मित्रांनो, बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. तर मित्रांनो, बकासूरचा पैरा हा राजासोबत असणार आहे. राजा मित्रांनो रॉयल कारभार गुरसाळीच्या नावाने देखील पळतोय. खरा तर हा राजा 40 गावचा आहे. मित्रांनो, याआधीही आपला बकासूर आणि राजाची जोडी पळाली होती. 2 नंबरचे मानकरी देखील झाले होते. तर मित्रांनो, आजही पुन्हा एकदा पुजारवाडी मैदानात बकासूर आणि राजाची जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. खूप चांगली ही जोडी पळते. 40 गावचा राजा म्हणजे गुरसाळीचा राजा आणि बकासूर. तर मित्रांनो, बकासूरची चिठ्ठी गट क्रमांक 47 मध्ये निघालेली आहे. नाथसाहेब प्रसन्न मोईलशेठ धुमाल व रॉयल कारभार गुरसाळे या नावाने गट क्रमांक 47 मध्ये. पण मित्रांनो, तेवढा लांब पळणार नाही. लवकरच 1 ते 20 गटामध्ये आपल्याला ही जोडी पळताना दिसेल. आजच्या पुजारवाडी मैदानासाठी बकासूर आणि राजाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.